स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या मी सध्या घरी आहे. त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत. दादा, खरं तर खूप दुःखद ही घटना आहे आणि सध्या आज खरं तर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पहिल्यांदाच ज्यावेळेस त्यांनी पहिला दौरा जो साताऱ्याचा केला त्यांनी आवर्जून तुमची गाठ घेतलेली आहे, तुमच्या कुटुंबाची गाठ घेतलेली आहे. काय नेमकी चर्चा झाली? त्यांनी व्यवस्थित हे केलं, मुलांच्या शिक्षणाची किंवा राहण्याची, सुनबाईच्या नोकरीचे सगळे हे करतो बोलते. खरं तर एक गोष्टीला 4 ते 5 दिवस झालेले आहेत. खूप आठवणी असतील मुलाच्या बाबतच्या. काय थोडक्यात सांगाल त्यांच्याविषयी? तो सारखा दौऱ्यावरच असल्यामुळं शक्यतो घरी कमीच असायचा, पण आल्यानंतर थांबायचा घरी. पुन्हा शाळेत सोडून आणणं नेणं, आता ते सगळं काम आमच्या ह्याला करावं लागणार, मंडळीला करावं लागणार. तर काय ते अपेक्षात खूप होत्या. मुलगा हुशार आहे त्याचा, मुली बी हुशार आहे. म्हणजे अर्धवटच आता शिक्षणाचं हे जरा कमी जाते. पण एखादी घरातल्यांची तुमची चर्चा झाली असेल, एखादी अपेक्षा असते की बाबा आता एवढं खूप मोठं छत्र हरपलेलं आहे तुमच्या घरात, तर तुम्ही काहीतरी अपेक्षा व्यक्त केली असेल? अपेक्षा तर मुंबईत घर घेतलं तिथं, त्याच्यात ते आम्ही राहायला गेलो नाही तेव्हा असताना, ते जरा दुःख वाटते. आणि आता मुलांचे शिक्षण पूर्ण व्हावं, मुलीचे त्या सुनेचा ते कामाचं स्वरूप कायमस्वरूपी व्हावं, बाकी काय एवढंच की. सुनेत्राताई स्वतः इथं आल्या होत्या, त्यांनी पण सांगितलं असेल की काही त्यांनी काय तुम्हाला त्यांचं काय बोलणं झालं काय याच्याबाबत? काय हो, कामाच्या बाबतीत झाले, मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत झाले. आम्ही बी म्हणलं जरा थोडंसं दुःखात आहे मॅडम. मी स्वतः बोललो की म्हणलं हे 13वा झाल्यानंतर आम्ही घरात चर्चा करतो आणि येतो तुम्हाला भेटायला. ते म्हणले कधी बी या भेटायला. पवार कुटुंबीय पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे. एकूणच जे तुमचा चिरंजीव आहे त्यांचा स्वभाव कसा होता? स्वभाव सुंदर होता. आता हे मित्रच आहेत माझे, हे मित्र आहेत. गावात त्याचे चांगले सन्मान किंवा त्याच्या आम्ही राहतो विटाव्यात, तिथं सुद्धा चांगलं त्यांचा जनसंपर्क आणि परिचय चांगला असायचा. त्यांच्या हातातली माणसं भरपूर आली होती. खरं तर सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिलाच जो दौरा केला तो सातारा जिल्ह्याचा दौरा केला आणि खास करून सुरक्षा रक्षक जे अजित पवार यांचे विदीप जाधव जे होते त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि त्यांनी एकूणच जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या दृष्टीनं कायम पवार कुटुंबीय सोबत असेल असंच आश्वासन जे आहे ते यावेळी त्यांनी दिलेलं पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन अमीर शेखसह संतोष नालावडे, TV9 मराठी, तरडगाव, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.